बोल बजरंग बली की जय, सियावर रामचंद्र की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात ठाकरांचा विजय असो. आज काशाई यात्रेच्या निमित्तानं या कोंभाळणी गावामध्ये हा कुस्त्याचं मैदान भरलंय. खरं तर आपल्यासाठी आज हा आनंदाचा क्षण आहे आणि त्यापेक्षा आपला आनंद हर्षवर्धन सदगीर दोनदा महाराष्ट्र केसरी झाला त्यामुळे दुगुणित झाला. एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि उदय भाऊ हे आमच्या तालुक्याच्या सुपुत्रानं तुमच्या तालुक्याची आणि जिल्ह्याची मान उंचावली हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल. हर्षवर्धन सदगीर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायच्या. जोरात टाळ्या वाजून. आता निर्णय तर जाहीर करावा लागणार. आणि सगळ्यात महत्वाचं हर्षवर्धन हा आपल्या तालुक्याचा सुपुत्र आहे. जेव्हा कधी तुम्ही नाशिकचं नाव घ्याल तेव्हा तुम्ही सांगायचं की ह्या अकोल्याच्या मातीतला आहे मी आणि नाशिक मधून मी महाराष्ट्र केसरी झालो आहे. कारण काय होतं बऱ्याच ठिकाणी आम्हाला जाऊन सांगावं लागतं का हा आमच्या तालुक्याचा छावा आहे, यानं महाराष्ट्र जिंकलाय म्हणजे आमचा ऊर भरून येतो. पण तिथं जेव्हा आमच्या तालुक्याचं नाव निघत नाही महाराष्ट्रात तर त्यावेळेला ती खंत पण वाटते. म्हणून हर्षवर्धन ह्या मातीचा कस आहे, ह्या मातीनं ही माती खाल्ली आहे, ह्या मातीनं तुम्हाला ताकद दिली आहे आणि मग तुम्ही नाशिकमध्ये म्हणजे आम्हाला याची आनंद आहे की आमचा सुपुत्र अकोले तालुका सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमवतो, देशात नाव कमवतो, याची आम्हाला प्रचंड आनंद आहे. आणि म्हणून आता मी तुम्हाला विनंती करतो की आता तुम्ही जाहीर करायचे का पुढच्या वर्षी परत एकदा महाराष्ट्र केसरीची लढत द्याल आणि त्याच्यानंतर जास्तीचा वेळ न घेता इथं शेवटची कुस्ती होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की हर्षवर्धन सदगीरमुळे काय झालंय, आज ह्या मैदानामध्ये 5 महाराष्ट्र केसरी उतरलेले आहेत. 5 महाराष्ट्र केसरी. तर ही ताकद फक्त हर्षवर्धन सदगीरांमुळे आहे. ही ताकद ह्या मातीची आहे. आज जे काही मान्यवर आहेत त्यामध्ये उदयजी सांगळे साहेब, पद्मश्री राहीबाई पोपेरे ज्यांनी देशात आणि जगात आपलं नाव नेलं, त्यांच्यासाठी राहीबाईसाठी पण टाळ्या वाजवा एकदा. डेप्युटी कलेक्टर नितीन सदगीर, त्याचबरोबर मुकेशजी सदगीर, उदयजी सांगळे, जनार्दन बिन्नर, भास्कर सदगीर, नवनीत भगेरिया साहेब, PI बोरसे साहेब, संजय बिन्नर आणि ज्यांनी आज समालोचन केलं आपलं नाव हंगेश्वर धायगुडे, हंगेश्वर धायगुडे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि सगळेच आलेले वस्ताद मंडळी, सगळे पैलवान, त्यांचे वस्ताद यांची नावं मी घेत नाही, जास्त वेळ घालवत नाही, पण त्यांच्यासाठी पण एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि हा एवढा मोठा आखाडा भरवलाय आपल्या गावामध्ये. 50,000चा आखाडा भरवणं आपल्याला भारी पडतं, बरोबर आहे ना. त्याच्यातही दारुड्यांच्या कुस्त्या आणि त्यातही दारुड्यांच्या मारामाऱ्या आहे ना. म्हणजे मी बरोबर साहेब, शिवजयंतीला मी आखाडा भरवतो त्या पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला. मी दुपारी निघून आलो का तिकडे आखाड्यातच मारामाऱ्या सुरू होते. आता पुढच्या वेळेला आखाड्याला मीच थांबणार आहे तिथं. आणि म्हणून हर्षवर्धन तुमचा आदर्श घेऊन मी तालुक्यामध्ये जिथं जिथं कुस्त्यांची मैदानं भरतेत तिथं 1 नंबरचं बक्षीस हे मी देतोय. हे फक्त तुमचा आदर्श. टाळ्या कराव्या साहेबांसाठी. तालुक्यामध्ये असे वाघ तयार व्हावेत, तालुक्यामध्ये अशा पिढ्या तयार व्हाव्यात, हा त्याच्या मागचा मानस आहे. मग वांदुळशेत असेल, कातळापूर असेल, कोंभाळणा असेल किंवा अकोले असेल, अशा प्रत्येक गावामध्ये पैलवान तयार होतात. आपल्याही घराघरामध्ये पैलवान तयार करा, आपले कुटुंब निर्व्यसनी तयार करा.
जर पोरं दारू पिऊन घरी येत असतील आणि वराती नाचत असतील तर बापाचं काम आहे का त्याच्या कानाला धरून एक पाठीत फाटका आणला पाहिजे. मला वाटतं हे सगळं मैदान भरवण्यामागची प्रेरणा जी आहे ती यातून पुढची चांगली पिढी व्हावी म्हणून आपण हे मैदान भरवतोय. परत एकदा आलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून आभार मानतो. आलेल्या सर्व कुस्ती शौकीनांचा आभार मानतो, आयोजकांचा आभार मानतो, आलेल्या सर्व पैलवानांचा आभार मानतो. आणि हर्षवर्धननं आता शेवटचा निर्णय जाहीर करावा आणि त्यानंतर कुस्ती सुरू होईल अशी मी कुस्ती शौकीनाला धन्यवाद साहेब. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.